मित्रांनो, आज मी तुम्हाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची अशी एक अद्भुत लीला सांगणार आहे, जी ऐकल्यानंतर तुम्हालाही जाणवेल की हे साधे महापुरुष नव्हते. एका गावात एक जुनं देऊळ होतं, पण त्या देवळाची ओळख भक्तीपेक्षा भीतीमुळे जास्त झाली होती. कारण रोज रात्री त्या देवळात एक भयंकर वाघ येत असे. संध्याकाळ होताच संपूर्ण गावात शांतता पसरायची. लोक घराचे दरवाजे बंद करून बसायचे आणि कोणीही त्या मंदिराच्या दिशेने जाण्याची हिंमत करत नव्हतं. अशाच एक दिवशी प्रत्यक्ष सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्या गावात आले. गावकऱ्यांना कळताच ते धावत स्वामींकडे गेले आणि हात जोडून विनंती करू लागले, स्वामी, त्या देवळात जाऊ नका. रोज रात्री तिथे एक भयंकर वाघ येतो. आम्हाला भीती वाटते. पण स्वामींच्या चेहऱ्यावर किंचितही भीती नव्हती. ते शांतपणे म्हणाले, आम्ही आज रात्री याच देवळात मुक्काम करू. हे ऐकताच गावकरी अजून घाबरले. त्यांना वाटलं, हे महापुरुष आता वाघापासून कसे वाचणार. रात्र झाली, संपूर्ण गाव झोपलं होतं, पण प्रत्येकाच्या मनात भीती होती. आणि अचानक रात्रीच्या शांततेला चिरत एक भयानक डरकाळी संपूर्ण गावात घुमली. तो वाघ देवळात शिरला होता. देवळाच्या आत स्वामी शांतपणे ध्यानस्थ बसले होते. वाघाने स्वामींकडे पाहत जोरदार डरकाळी फोडली. पण पुढच्या क्षणी जे घडलं ते पाहून त्या हिंस्र वाघाचाही थरकाप उडाला. स्वामींनी प्रचंड सिंहनाद केला, इतका प्रचंड की तो वाघ भीतीने थरथर कापू लागला आणि क्षणात देवळाच्या भिंतीवरून उडी मारून तिथून पळून गेला. सकाळ झाली. गावातील लोक घाबरतच देवळाकडे आले. त्यांच्या मनात एकच विचार होता, कदाचित त्या वाघाने स्वामींना मारलं असेल. कापऱ्या पावलांनी लोक मंदिरात शिरले आणि पुढे जे दृश्य त्यांनी पाहिलं ते पाहून सर्वजण स्तब्ध झाले. स्वामी शांतपणे ध्यानस्थ बसले होते, जणू काहीच घडलं नव्हतं. शेतकऱ्यांनी थरकापात विचारलं, जीजी, रात्री वाघ आला होता का? स्वामी शांतपणे म्हणाले, हो, आला होता. त्याने डरकाळी फोडली. मग आम्ही सिंहनाद केला आणि तो भिंतीच्या पलीकडे पळून गेला. आता तो कधीच या मंदिरात येणार नाही. आणि आश्चर्य म्हणजे त्या दिवसानंतर तो वाघ पुन्हा कधीच त्या मंदिरात दिसला नाही. मित्रांनो, ही फक्त गोष्ट नाही, ही भक्तांच्या रक्षणासाठी प्रगट झालेल्या परमेश्वराच्या सामर्थ्याची जिवंत साक्ष आहे. बरोबर ना? जय श्री चक्रधर. दंडवत प्रणाम.